नांदणी गावातली महादेवी हत्तीण पोहोचल्यामुळे वनतारा अभयारण्य चांगलंच चर्चेत आहे आणि वनतारामध्ये एबीपी माझाची टीम सुद्धा पोहोचली आहे। तिथे हत्तीणीची नेमकी कशी काळजी घेतली जाते, उपचार केले जातात हे आपण पाहूयात। माझ्यासोबत आहेत डॉक्टर नीरज, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। एकूणच एलिफंट कॅम्पमध्ये या कोणते उपचार, कशा पद्धतीने उपचार आपल्याला इथे होताना दिसतात? अच्छा, इथे समजा तुम्ही या तलावापाशी बघत असाल तर इथे या तलावाला म्हणतो आपण हायड्रोथेरपी पॉन्ड। हायड्रोथेरपी म्हणजे जनरली पाण्याने ट्रीटमेंट, हायड्रो मीन्स वॉटर आणि थेरपी मीन्स ट्रीटमेंट। आता ट्रीटमेंट कशाची ट्रीटमेंट आहे, आपण आर्थरायटिसचे करतो, ज्याला आपण मराठीमध्ये सांधेवात म्हणतो। तर त्या सांधेवाचे जे ट्रीटमेंट आपण हत्तीला पाण्यात टाकून करतो। हत्तीचं वजन हे खूप जास्त असतं, त्याच्या जॉईंटवर एक 40 झाल्यानंतर त्याच्या जॉईंट अफेक्ट होणं सुरू होतात। कधी कधी जॉईंटमध्ये खूप जास्त पेन येतं आणि कधी कधी असं होतं की जॉईंट जुडतात आणि एक सिंगल हड्डीमध्ये त्याला आपण अँकोलिसिस म्हणतो, ते पण खूप जास्त पेनफुल कंडिशन असतात। आता ती कंडिशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला हत्तीला आपण पाण्यात सोडलं तर हळूहळू त्याचे जॉईंट फ्लेक्झिबल होतात, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जॉईंट हे होणं, ट्रीटमेंट होणं सुरळीत होतं। साधारणपणे पाहायचं तर किती वेळ ही उपचार पद्धती चालते? अच्छा, आपल्याकडे 1 तासापासून आपण 4 तासापर्यंत आपण हत्तीला पाण्यात ठेवू शकतो। आता काही हत्ती आहे का ज्यांना थोडासा जास्त त्रास आहे तर ते स्वतःच 4 ते 5 तास पाण्यात राहतात आणि काही हत्ती आहे ज्यांना जास्त त्रास नाही, ते 1 तासात बाहेर निघून जातात। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। तर एकूणच ह्या पद्धतीनं उपचार जे आहेत ते आपल्याला हत्तींवर होताना पाहायला मिळतात आणि प्रामुख्यानं पाहायचं तर अशाच काही पद्धती आहेत ज्या माध्यमातून माधुरीवर देखील उपचार होताना पाहायला मिळतात आणि तेही देखील आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह अभिषेक खराळ, एबीपी माझा, वनतारा।